वेलकम बॅक टू क्रिएटिव्ह कॉर्नर बाय लक्षिता नायक। तर आयज करूया पुरणपोळी। तर पुरणपोळी करपाक आमकां लागतले अर्दो किल चना डाळ। चना डाळ हांवें अर्दे वर पयलीं भिजत घातलेली। आता कुकरान चना डाळ घालूया आणि एक पेलो उदक, तातून घालूया अर्दो चमचो हळद आणि एक चमचो तेल। तर आता हे बरे मिक्स करून घेऊया आणि गॅसीर दवरून 3 शिट्यो काडुया। तर आता पीठ मळपाक आमकां लागतले तेल, हळद, मीठ, 1 वाटी मैदो आणि 3 वाटी गव्हाचे पीठ। तर आता दोन्ही पिठां आमी चाळून घेऊया। तर ह्या पिठान आमी 1 चमचो हळद, चवी प्रमाणे मीठ आणि इल्लेशे तेल घालून बरे मिक्स करून घेऊया। जितले उदक लागता तितले उदक घालून बरो पिठाचो गुळो करून घेवपाचो। पीठ बरें मळून घेवपाचें। तर आमच्या कुकराच्यो 3 शिट्यो जाल्ल्यो आसा। तर तुम्ही पळोवंक शकता हांवें पीठ बरें मळून घेतलेलें आसा। तेका आता इल्लेशें तेल लावया। हे मळलेलें पीठ आता एका वरा खातीर उदकान फुगत घालपाचें। आमची डाळ शिजलेली आसा। आता एका टोपार चाळण दवरुया आणि डाळीतले उदक गाळून घेऊया। हांवें कढाई गॅसीर दवरलेली आसा। आता तितून अर्दो किल डाळ घालुया। अर्दो किल डाळ घेता जाल्यार अर्दो किल गोड घेवपाचें। आणि आता तातून 1 चमचो सुंठ घालुया आणि मिक्स करून बरें शिजोवन घेऊया। डाळ शिजोवंक 20-25 मिनटां तरी वयतली। पुरण आमचे रेडी आसा। आता एका टोपार चाळण दवरून पुरण बरें बारीक करून घेऊया। तर तुम्ही पळोवंक शकता की आमचे पुरण रेडी जाल्ले आसा। तर आता 1 वर जाल्ले आसा। आता पिठातले उदक काढून घेऊया आणि पिठाचो गुळो बरो मळून घेऊया। आता 1 चमचो तेल घालून बरे सैल मळून घेवपाचे। तर आता याचे गुळे करून पुरणपोळी करपाक स्टार्ट करूया। पुरणपोळी करपाक पिठाचो गुळो कमी घेवपाचो आणि पुरण चड घेवपाचें। तर तुम्ही पळोवंक शकता की हांवें पुरणपोळीचो गुळो रेडी केल्लो आसा। तो आता बरो लाटून घेवपाचो। हांवें तवो गॅसीर दवरलेलो आसा। आता तेजेर आमी पुरणपोळी घालुया। ती बरी भाजली की तेच्या वयल्यान इल्लेशें तेल घालुया आणि परतून घेऊया। तर तुम्ही पळोवंक शकता की आमची पुरणपोळी कितली बरी फुगलेली आसा। तर हांवें डाळीचे उदक काडलेले आसले तेजो हांवें सार केला। साराची रेसिपी जाय जाल्यार हांवें व्हिडिओ अपलोड केल्लो आसा, तो तुम्ही पळोवंक शकता। हो सार पुरणपोळी वांगडा खावपाक आणि शीता वांगडा खावपाक चड बरो लागता। ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पळया। हो जाल्लो आसा आमचो तिखट आणि गोड सार। आमची पुरणपोळी खावपाक रेडी जाल्लेली आसा।
थँक्यू फॉर वॉचिंग.